सरफेस टेन्शन. नेक्स्ट नंबर लिहा आता 25 नंबर. 25 असेल किंवा 24 असेल किंवा 23 असेल तो बघून घ्या आता. नेक्स्ट लिहा आता सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू हे विचारलंय नीट एक्झाममध्ये 2015ला. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. फोर्स अपॉन लेंथ. ठीक आहे. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. मला डायमेन्शन काढायचं आहे सरफेस टेन्शनचं. सरफेस टेन्शन मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे ST. फोर्सचं डायमेन्शन डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन. टाईमचं डायमेन्शन काय येतं T1 आणि फोर्सचं डायमेन्शन काय येतं असतं. फोर्सचं डायमेन्शन येतं M1 L1 T⁻². ठीक आहे. म्हणजेच सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काय येईल M1 L1 T⁻² आणि हे T⁻1 वर गेलं म्हणजे काय झालं T⁻⁻1. म्हणजेच सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काय येईल M1 L1 T⁻² आणि T⁻⁻1 काय येतं T⁻3. लक्षात. आता युनिट बघा काय येतं ते सरफेस टेन्शनचं युनिट. सरफेस टेन्शनचं युनिट फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन आणि टाईमचं युनिट काय असतं सेकंद. म्हणजे सरफेस टेन्शनचं युनिट काय असेल न्यूटन पर सेकंद. लक्षात. न्यूटन पर सेकंद. अरे चुकलो फॉर्म्युला चुकला. आता आपण नेक्स्ट काढणार आहेत सरफेस टेन्शनचं डायमेन्शन. आता बघा सरफेस टेन्शन शॉर्टमध्ये लिहितो मी. सरफेस टेन्शन इज इक्वल टू असतं फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय असतं फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शनचं डायमेन्शन विचारलं होतं नीट एक्झाममध्ये 2015ला. ठीक आहे. आता बघा सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काढताना कुणाकुणाचं डायमेन्शन लिहावं लागेल म्हणता फोर्सचं डायमेन्शन. काय येतं फोर्सचं डायमेन्शन M1 L1 T⁻² आणि लेंथचं डायमेन्शन काय येतं L1. लक्षात. सरफेस टेन्शनचं डायमेन्शन काढताना फोर्सचं डायमेन्शन डिवाइड बाय लेंथचं डायमेन्शन. म्हणजेच हे येतं आता M1 त्यानंतर L1 त्यानंतर हे L1 वर गेलं काय झालं L⁻⁻1 आणि T⁻⁻². ठीक आहे. त्यानंतर L⁻1 L⁻⁻1 काय येतं M1 L⁻0 -1 मधून 1 गेला काय राहिला 0 T⁻². हे झालं सरफेस टेन्शनचं डायमेन्शन. ठीक आहे.
आता युनिट काय येतं बघा सरफेस टेन्शनचं. युनिट फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन. फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन आणि लेंथचं युनिट काय असतं मीटर. म्हणजे सरफेस टेन्शनचं युनिट काय येईल न्यूटन पर मीटर. आलं लक्षात. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. फोर्सचं डायमेन्शन लिहिलं लेंथचं डायमेन्शन लिहिलं. ठीक आहे. L1 वर गेलं काय झालं L⁻⁻1 L⁻1 L⁻⁻1 कॅन्सल झालं L⁻0 आलं. म्हणजेच डायमेन्शन काय आलं M1 L⁻0 T⁻². तर पुढचं लिहा आता. सरफेस टेन्शनच्या नंतर लिहा आता फोर्स कॉन्स्टंट. 26 नंबर लिहा आता फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट के. फोर्स कॉन्स्टंट केचं डायमेन्शन. तर केचं डायमेन्शन काढण्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. फोर्स इज इक्वल टू के म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट इंटू एक्स. एक्स म्हणजे असतं डिस्टन्स. एक्स म्हणजे काय असतं डिस्टन्स. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला कशाचं डायमेन्शन काढायचं आहे केचं काढायचं आहे. के इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एक्स. एक्स म्हणजे डिस्टन्स येईल. आता मला केचं डायमेन्शन काढायचं आहे. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे केचं डायमेन्शन काढायचं आहे मला. के इज इक्वल टू फोर्सचं डायमेन्शन काय येतं फोर्सचं डायमेन्शन M1 L1 T⁻². ठीक आहे. त्यानंतर एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट लेंथ ब्रेथ यांचं डायमेन्शन काय असतं L1. म्हणजेच केचं डायमेन्शन काय येईल बघा आता M1 L1. त्यानंतर हे L1 वर गेलं म्हणजे काय झालं L⁻⁻1 आणि T⁻²ला -2. म्हणजेच केचं डायमेन्शन काय आलं आता M1 L⁻0 आणि T⁻². ठीक आहे. हे झालं फोर्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन. ह्याचं युनिट लिहायचं असेल तर युनिट पण लिहू शकतात. युनिट काय येईल बघा आता फोर्सचं युनिट न्यूटन. एक्स हे डिस्टन्स आहे जे आपण मीटरमध्ये मोजतो. ठीक आहे. म्हणजे युनिट काय झालं केचं युनिट काय झालं न्यूटन मीटर. ठीक आहे. हे झालं फोर्स कॉन्स्टंट. पण नेक्स्ट डायमेन्शन लिहायचं आहे आता 27. आणखी 10 राहिले. 27 लिहा आता इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आय. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंटचं डायमेन्शन कसं लिहितो बघा आता आपण. इलेक्ट्रिक करंट आयचं डायमेन्शन कसं लिहितो बघा. इलेक्ट्रिक करंटचं डायमेन्शन असतं इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. फंडामेंटल क्वांटिटीचं डायमेन्शन हे त्यांचं सिम्बॉलच असतं. जसं मासचं डायमेन्शन काय असतं M1 लेंथचं डायमेन्शन काय असतं L1 तसं इलेक्ट्रिक करंटचं डायमेन्शन काय असेल A1. इलेक्ट्रिक करंटचं डायमेन्शन काय असेल A1. ठीक आहे. मासचं डायमेन्शन काय असतं M1. लेंथचं डायमेन्शन हे फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ह्याचं डायमेन्शन काय असतं L1. त्यानंतर टेम्परेचरचं डायमेन्शन काय असतं K1. टाईमचं डायमेन्शन हे फंडामेंटल क्वांटिटी आहे काय असतं T1. तसं इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे तिचं डायमेन्शन काय असेल A1.
ठीक आहे. नेक्स्ट लिहा आता 28 नंबर, 28 नंबर, चार्ज. चार्ज दाखवतो आपण क्यूनं. चार्जचं डायमेन्शन, जगामध्ये दोनच टाईपचे चार्ज आहेत, एक प्लस चार्ज आणि मायनस चार्ज. चार्जचा फॉर्म्युला काय असतो बघा, चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट. चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट इंटू टाइम. चार्जचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक करंट इंटू टाइम. आता मला चार्जचं डायमेन्शन काढायचं आहे. चार्ज कशाने दाखवतात, क्यूनं. क्यू, डायमेन्शन ऑफ क्यू इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंटचं डायमेन्शन काय, A1, आणि टाईमचं डायमेन्शन काय, T1. म्हणजेच चार्जचं डायमेन्शन काय, चार्जचं डायमेन्शन M0 L0 T1 आणि A1. लक्षात. लिहिताना मी तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म्युला सांगितला होता, कुठल्याही क्वांटिटीचा डायमेन्शन काढण्यासाठी फॉर्म्युला कसं सांगितलं होतं मी तुम्हाला, MA, त्यानंतर LB TC, त्यानंतर K ABC D आणि AE. हा फॉर्म्युला सांगितला होता. त्यापैकी M नाही आहे, L नाही आहे, T आहे 1 आणि A आहे. वाटलं तर केचं पण K⁻0 पण लिहू शकतात तुम्ही जर लिहायचं असेल तर, पण गरज नाही आहे काय. M0 L0 T1 A1 लिहिलं तरी सफिशियंट आहे. हे झालं चार्जचं डायमेन्शन. त्यानंतर चार्जचं युनिट काय असतं बघा, इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय होतं, ॲम्पियर. तसं चार्जचं युनिट काय असतं बघा. आता चार्जचं युनिट असतं कुलोम्ब. COLOMB, कुलोम्ब. कुलोम्ब कशाने दाखवतात, सीनं. चार्जचं युनिट काय, कुलोम्ब. आता टाका 29 नंबर. आता 29 नंबरला कोणती क्वांटिटी ती बाबा, 29 नंबर. नेक्स्ट लिहा आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा त्याला दुसरं नाव आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो, व्हीनं. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल और पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम असतं. वर्क अपॉन चार्ज असतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज असतं. ठीक आहे. आता बघा, मला डायमेन्शन काढायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं, म्हणजेच Vचं. वर्कचं डायमेन्शन, चार्जचं डायमेन्शन, वर्कचं डायमेन्शन आणि चार्जचं डायमेन्शन लिहायचं. वर्कचं डायमेन्शन आता पाठ पाहिजे. वर्कचं डायमेन्शन, वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन काय असतं, M1 L1 T⁻² इंटू डिस्प्लेसमेंट काय असतं, L1. म्हणजे वर्कचं डायमेन्शन काय झालं, M1 L² T⁻². लक्षात. वर्कचं डायमेन्शन कसं लक्षात ठेवायचं, वर्क इज इक्वल टू असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन काय असतं, M1 L1 T⁻² इंटू डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं, L1. M1 L1 L1 L² झालं, T⁻² ला T⁻² लिहिलं. इथे झालं M1 L² T⁻². त्यानंतर चार्जचं डायमेन्शन आत्ताच काढलं आहे. चार्जचं डायमेन्शन काय असतं, करंट इंटू टाईम. करंटचं डायमेन्शन काय असतं, A1. टाईमचं डायमेन्शन काय असतं, T1. ठीक आहे.
मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डायमेन्शन काय येईल आता? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डायमेन्शन m1 L² T⁻², आणि हे सगळं वर गेलं. काय झालं मग वर गेल्यानंतर A⁻1 T⁻1 झालं. ठीक आहे, म्हणजेच त्याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर मी काय लिहील, m1 त्यानंतर L², ठीक आहे, T⁻1 आणि T⁻3, हे काय झालं T⁻3 आणि A⁻1. लक्षात काय झालं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल और पोटेन्शियल डिफरन्स टू द डायमेन्शन m1 L² T⁻3 A⁻1. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट असतं व्होल्ट. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट काय असतं? व्होल्ट. लक्षात. करंटचं युनिट काय असतं? ॲम्पियर. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स ज्याला आपण व्होल्ट म्हणतो, त्याचं युनिट काय असतं? व्होल्टच. ठीक आहे. आता लिहा 29 नंबर. एकोणतीस नंबरचं विचारलंय नीट 2007 मध्ये ज्यावेळेस मी 12वीला होतो त्या वर्षी विचारलंय रेजिस्टन्स. नेक्स्ट डायमेन्शन काढायचं आहे आपल्याला आता. रेजिस्टन्स कशाने दाखवतात? आरनं. लक्षात. आता बघा, रेजिस्टन्सचं डायमेन्शन काढायचं आहे. मला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ठीक आहे. तुम्ही 8वीला किंवा 9वीला ओम्स लॉ शिकलात. काय ओम्स लॉ? V = IR. ओम्स लॉ शिकलात ना, V = IR. मला R काढायचं आहे. मग R = काय असेल? V म्हणजे व्होल्टेज डिवाइड बाय करंट. ठीक आहे. V म्हणजे काय? V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजे काय? करंट. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे? डायमेन्शन्स काढायचे आहेत. कुणाचे? रेजिस्टन्सचे. तर मी काय लिहिलं आता? डायमेन्शन ऑफ R = Vचे डायमेन्शन आत्ताच काढलेत मी. ठीक आहे. काय तर Vचं डायमेन्शन, करंटचं डायमेन्शन A1 आणि Vचं डायमेन्शन बघा m1 त्यानंतर L² T⁻3 A⁻1. हे झाले Vचं डायमेन्शन म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन जे मी आत्ताच काढलेत 28 नंबरला. आता हे A वर जाईल आणि A वरती जाईल आणि काय होईल बघा आता. हे असेल m1 त्यानंतर L² त्यानंतर T⁻3. A वरती गेलं म्हणजे A⁻1 झालं, म्हणजेच A⁻2 झालं -2. A⁻2 काय झालं? -2. A⁻1 वर गेलं म्हणजे काय ते A⁻1 झालं. हे A⁻1 वर गेलं A⁻1 झालं. A⁻1 काय झालं? A⁻2. त्यानंतर रेजिस्टन्सचं युनिट असतं, युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. हे असं दाखवतात सिम्बॉलमध्ये. युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. आता लिहा 30 नंबरचं डायमेन्शन. नंबर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी दाखवतात इटानं. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे. आता बघा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी
कसं काढलं जातं डायमेन्शन, मला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणता? एफ मीन्स फोर्स. एफ मीन्स काय? फोर्स इज इक्वल टू 2 पाय इज इक्वल टू 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही. मला एक फॉर्म्युला पाहिजे की जो हा फॉर्म्युला तुम्हाला सरफेस टेन्शन ह्या चॅप्टरमध्ये येईल. फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा. इटा म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. आर म्हणजे रेडियस आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे व्हॉल्यूम. व्ही म्हणजे सॉरी आर म्हणजे काय झालं? रेडियस. आणि व्ही म्हणजे झाली वेलॉसिटी. व्ही म्हणजे काय झालं? वेलॉसिटी. ठीक आहे. इटा म्हणजे काय? विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. विस्कोसिटी. ठीक आहे. मला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं डायमेन्शन काढायचं आहे. मग मी कसं काढणार बघा आता. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं डायमेन्शन काढायचं म्हणजे इटा इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय इटा इज इक्वल टू फोर्स. हे 6 खाली गेलं, 6 पाय खाली गेलं. ठीक आहे. त्यानंतर हे आर आणि ही वेलॉसिटी. ठीक आहे. त्यानंतर एक नोट लिहून घ्या. नोट. डायमेन्शन नंबर इज नाहीतर असं लिहा. आता एक नोट लिहून घ्या. थोडंसं व्यवस्थित नोट असू द्या. नोट. देअर इज नो डायमेन्शन फॉर नंबर. देअर इज नो डायमेन्शन फॉर नंबर. नंबरला कोणतंच डायमेन्शन नसतं. अलशात नोट आहे ही एक. नंबरला कुठलंच डायमेन्शन नसतं. ठीक आहे. देर इज नो डायमेन्शन फॉर नंबर. मग ह्याच्यामध्ये नंबर कोणता आहे? हा 6 पाय आहे. ह्या 6 पायला काही डायमेन्शन असेल का? नाही. देर इज नो डायमेन्शन फॉर नंबर. आता बघा विस्कोसिटीचं मला डायमेन्शन काढायचं आहे. विस्कोसिटीचं डायमेन्शन काढायचं आहे. फोर्सचं डायमेन्शन काय? फोर्सचं डायमेन्शन m1 L1 T⁻² डिवाइड बाय 6 पाय. हा नंबर आहे, त्याचं डायमेन्शन असेल का? नाही. आर ही लेंथ आहे. डायमेन्शन काय असेल? L1. रेडियसचं डायमेन्शन, लेंथचं डायमेन्शन, ब्रेथचं डायमेन्शन हे काय असतं? L1, जो मी पहिली नोट सांगितली तुम्हाला. त्यानंतर वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येतं? m1 L1 T⁻1. लक्षात. वेलॉसिटीचं डायमेन्शन m1. वेलॉसिटी डायमेन्शन काय येतं? आता बघा फोर्सचं डायमेन्शन लिहिलं मी m1 L1 T⁻². 6 पाय हा नंबर आहे, त्याचं डायमेन्शन लिहित नसतात. रेडियसचं डायमेन्शन L1 आणि वेलॉसिटीचं डायमेन्शन m0 L1 T⁻1. त्यानंतर बघा आता डायमेन्शन ऑफ विस्कोसिटी मी कसं काढतो लिहा. डायमेन्शन ऑफ विस्कोसिटी m1 L1 T⁻² डिवाइड बाय L1 काय झालं मग? L². त्यानंतर T⁻1
टी रेस टू मायनस 1. आलं लक्षात. L1 काय झालं L स्क्वेअर टी रेस टू मायनस 1. M0 लिहा किंवा नाही लिहा काहीच फरक पडत नाही. आता ही क्वांटिटी वर गेली म्हणजेच काय येतं बघा आता L1 वर गेलं म्हणजेच काय झालं L1 L रेस टू मायनस 2 टी रेस टू मायनस 2 टी रेस टू मायनस 1 वर गेलं काय झालं टी रेस टू मायनस 1 वर गेलं म्हणजे काय झालं टी रेस टू प्लस 1. ठीक आहे. आता काय येतं बघा M1 त्यानंतर L रेस टू 1 L रेस टू मायनस 2 काय झालं L रेस टू मायनस 1 टी रेस टू मायनस 2 टी रेस टू 1 काय झालं टी रेस टू मायनस 1. हे झालं डायमेन्शन ऑफ व्हिस्कोसिटी. हे काय झालं डायमेन्शन ऑफ व्हिस्कोसिटी. आणि डायमेन्शन ऑफ व्हिस्कोसिटी झाल्यानंतर युनिट असतं कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचं युनिट असतं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. डायमेन्शन काय आलं M1 L रेस टू मायनस 1 टी रेस टू मायनस 1 आणि युनिट काय असतं कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता नेक्स्ट टाका 31 नंबर. नंबरला लिहा आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणजे G. नेक्स्ट डायमेन्शन काढणार आहेत आता आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणजे Gचं. आता Gचं डायमेन्शन काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणता फॉर्म्युला आहे बघा आता F मीन्स फोर्स इज इक्वल टू G मीन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट M1 इंटू M2 डिवाइड बाय R स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला माहीत पाहिजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट काढण्यासाठी F इज इक्वल टू G M1 इंटू M2 डिवाइड बाय R स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता मला कुणाचं मला डायमेन्शन काढायचे आहेत Gचे काढायचे आहेत युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचे काढायचे आहेत. म्हणजेच G इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल हा R स्क्वेअर इकडे जाईल F इंटू R स्क्वेअर. आलं लक्षात F इंटू R स्क्वेअर डिवाइड बाय M1 इंटू M2. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा F फोर्स आहे हे ते कळतं. M1 आणि M2 हे तुमचे मास आहेत. R काय तुमचं रेडियस आहे. ठीक आहे. F काय तुमचा फोर्स आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला कुठून आला हे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये होईल. ठीक आहे. फोर्स इज इक्वल टू G इंटू M1 M2 डिवाइड बाय R स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये डिराईव्ह करून दिला जाईल. आता फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. फोर्स इज इक्वल टू G M1 इंटू M2 R स्क्वेअर. मला Gचं डायमेन्शन काढायचं आहे म्हणून G इज इक्वल काय असेल F1 इंटू R स्क्वेअर. हे R स्क्वेअर इकडे गेलं डिवाइड बाय M1 इंटू M2. आता बघा मला डायमेन्शन्स काढायचे आहेत. फोर्सचं डायमेन्शन काय असेल फोर्सचं डायमेन्शन M1 L1 टी रेस टू मायनस 2. फोर्सचं डायमेन्शन काय असेल M1 L1 टी रेस टू मायनस 2. त्यानंतर रेडियसचं डायमेन्शन काय असेल L स्क्वेअर. हे आरचा स्क्वेअर आहे इथं म्हणून मी काय लिहिलं Lचा स्क्वेअर. रेडियसचं डायमेन्शन काय असतं L1 असतं. रेडियसचं डायमेन्शन ऑफ रेडियस काय असतं L1 असतं. पण इथं काय आरचा स्क्वेअर आहे म्हणून मी इथं काय केलं स्क्वेअर केलं म्हणजे इथं काय झालं L स्क्वेअर.
आरचा स्क्वेअर आहे म्हणून मी काय लिहिलं एलचा स्क्वेअर. जर आरचा स्क्वेअर नसला असता तर डायरेक्ट मी एल लिहिलं असतं. त्यानंतर M1 मीन्स मासचं डायमेन्शन काय असतं M1. पुन्हा M2 हे मासच आहे, मासचं डायमेन्शन काय असतं M1. ठीक आहे. आता बघा जीचं डायमेन्शन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचं डायमेन्शन कसं येतं बघा आता. M1 ठीक आहे. त्यानंतर हे M1 आणि हे M1 काय झालं M स्क्वेअर. हे M1 आणि M1 काय झालं M स्क्वेअर. ते M स्क्वेअर वर गेलं म्हणजे इथं काय झालं Mचा -2. Mचा -2 कसा लिहिला मी. M1 आणि M1 काय झालं M स्क्वेअर आणि ते M स्क्वेअर कुठं गेलं वर गेलं म्हणजेच काय लिहिलं मी M स्क्वेअर. त्यानंतर L1 त्यानंतर इथं L स्क्वेअर आहे आणि टीचा -2 आहे. लक्षात. हे M1 M स्क्वेअर झालं ते वर गेलं ते झालं Mचा -2. L1ला L1 आहे. त्यानंतर इथला L1ला L2 आहे, L2 आहे आणि T-2. ह्याला ज्यावेळेस मी सिम्प्लिफाय करेल त्यावेळेस काय येईल बघा आता. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन M⁻⁻1 M⁻1 M⁻2 काय झालं M⁻1. त्यानंतर L1 आणि L स्क्वेअर हे काय झालं Lचा तिसरा घातांक. ठीक आहे. Lचा 1 आणि Lचा 2 1 + 2 3. त्यानंतर T⁻²ला 2. हे झालं डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लक्षात. हे झालं डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. आता हे जर युनिट मी सांगत नाही त्यावेळेस बघूत आपण ग्रॅव्हिटेशन शिकताना. आता लिहा 32 नंबर. आणि हे जे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे हे विचारलं होतं 2004ला. 2004ला विचारलं होतं. ते एक लिहून घ्या साईडला. नेक्स्ट लिहा आता टेम्परेचर. 32 नंबर. टेम्परेचर एक तर टीनं दाखवतात और थीटानं दाखवतात. टेम्परेचर एक तर टीनं दाखवतात किंवा थीटाने दाखवतात. आता टेम्परेचरचं डायमेन्शन कॉन्स्टंट. टेम्परेचरचं डायमेन्शन काय येतं. टेम्परेचरचं डायमेन्शन येतं केल्विन 1. टेम्परेचरचं डायमेन्शन काय येतं K1. टेम्परेचरचं डायमेन्शन काय येतं K1 और θ1. θ1 असेल किंवा K1 असेल. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. टेम्परेचरचं डायमेन्शन काय येतं K1 किंवा θ1. त्यानंतर लिहा आता 33 नंबर. 33 नंबर. स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन. स्पेसिफिक हीट दाखवतात यसनं. त्याचं डायमेन्शन काढायचं आहे. आता स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन काढण्यासाठी एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. Q म्हणजे हीट असतं. Q म्हणजे काय असतं हीट असतं. Q म्हणजे असतं हीट. Q हीट इज इक्वल टू M इंटू S इंटू डेल थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन काढण्यासाठी हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. Q म्हणजे हीट असतं.
यम म्हणजे असतं मास. त्यानंतर हे यस म्हणजे असतं स्पेसिफिक. यस म्हणजे काय असतं? स्पेसिफिक हीट. आणि थीटा म्हणजे असतं टेम्परेचर. थीटा म्हणजे काय असतं? टेम्परेचर. मला कुणाचं डायमेन्शन काढायचं आहे? स्पेसिफिक हीटचं काढायचं आहे. म्हणजे मला एसचं डायमेन्शन काढायचं आहे. म्हणजे एस इज इक्वल टू काय येईल? एस इज इक्वल टू येईल, आता मी हे मोडतो सगळं. एसचं डायमेन्शन काढायचं आहे. म्हणजे एस इज इक्वल टू काय येईल? क्यू डिवाइड बाय यम इंटू डेल थीटा. आलं लक्षात? मला एसचं डायमेन्शन काढायचं आहे, स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन काढायचं आहे. म्हणजेच काय येईल? क्यू डिवाइड बाय यम डेल थीटा. आता बघा, क्यू काय आहे तुमचं? हीट आहे. आलं लक्षात? क्यू काय तुमचं? हीट आहे. हीटचं डायमेन्शन म्हणजेच एक पॉईंट मी लिहिला होता, एनर्जी किंवा हीट ह्यांचं डायमेन्शन हे कुणाच्या सारखं असतं? वर्कच्या सारखं असतं. ठीक आहे. एनर्जी और हीट ह्यांचं डायमेन्शन कुणाच्या सोबत सारखं असतं? हीटच्या वर्कच्या सोबत असतं. वाटलं तर आणखी एकदा लक्षात. जे क्यू हे हीट आहे. हीटचं डायमेन्शन हे कुणासारखं असतं? वर्कच्या सारखं असतं. किंवा एनर्जी किंवा हीट ह्यांचं डायमेन्शन कुणासारखं असतं? वर्कचं सारखं असतं. वर्कचं डायमेन्शन इज इक्वल टू एनर्जी डायमेन्शन किंवा हीटचं डायमेन्शन. ठीक आहे. आता एनर्जीचं वर्कचं डायमेन्शन मला माहिती आहे काय आहे? M1 त्यानंतर L1 T⁻⁻² डिवाइड बाय मासचं डायमेन्शन M1 त्यानंतर टेम्परेचरचं डायमेन्शन काय? K1. ठीक आहे. टेम्परेचरचं डायमेन्शन काय झालं? K1. मग स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन काय लिहिले आता बघा मी. स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन इज इक्वल टू हे M1 वर गेलं, M1 M⁻⁻1 त्यानंतर L1 त्यानंतर T⁻⁻² K⁻⁻1 K1 वर गेलं, काय झालं? K⁻⁻1. म्हणजेच डायमेन्शन ऑफ स्पेसिफिक हीट काय झालं? डायमेन्शन ऑफ स्पेसिफिक हीट M0 M1 M⁻⁻1 काय झालं? M0. त्यानंतर L1. ठीक आहे. त्यानंतर T⁻⁻² आणि K⁻⁻1. लक्षात? हे झालं डायमेन्शन ऑफ स्पेसिफिक हीट. डायमेन्शन ऑफ स्पेसिफिक हीट कसं काढलं मी? मला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. Q इज इक्वल टू M यस डेल थीटा. यस काय? स्पेसिफिक हीट. M काय? मास. Q काय? हीट. आणि थीटा काय? टेम्परेचर. मला यसचं डायमेन्शन काढायचं आहे म्हणून मी काय लिहिलं? यस इज इक्वल टू Q डिवाइड बाय M डेल थीटा. Q काय? हीट. हीटचं डायमेन्शन हे कुणाच्या सारखं असतं? वर्कच्या सारखं असतं. वर्कचं डायमेन्शन इज इक्वल टू एनर्जीचं डायमेन्शन हीटचं डायमेन्शन. ठीक आहे. वर्कचं डायमेन्शन हे हीटच्या आणि एनर्जीच्या डायमेन्शन सारखं असतं म्हणून मी काय लिहिलं? वर्कचं डायमेन्शन काय लिहिलं? M1 L1 T⁻⁻². Mचं डायमेन्शन M1, थीटाचं डायमेन्शन K1. हे मी सॉल्व केलं आणि माझं स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन आलं. आता लिहा 34 नंबर. लास्ट आता हे 34 येईल का 35 येईल? 34. आता हे लिहा 35 नंबर म्हणजे लास्ट नंबर. लास्ट 35 नंबर. एनर्जी डेन्सिटी
एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? एनर्जी डिवाइड बाय व्हॉल्यूम. एनर्जी डिवाइड बाय व्हॉल्यूम. एनर्जीचं डायमेन्शन म्हणजेच एनर्जीचं डायमेन्शन इज इक्वल टू वर्कचं डायमेन्शन. वर्कचं डायमेन्शन हे कुणाच्या इक्वल असतं? एनर्जीच्या आणि हीटच्या. ठीक आहे. एनर्जीचं डायमेन्शन काय येतं मग? m1 L⁻²T⁻², डिवाइड बाय व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय येतं? L3. व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय येतं? L3. म्हणजेच एनर्जी डेन्सिटीचं डायमेन्शन काय येईल मग? m1 L⁻² हे -2 -3. एनर्जीचं डायमेन्शन येतं L⁻²+2. L⁻²+2. ठीक आहे. म्हणजे इथं काय येईल? L⁻², L⁻²-3, त्यानंतर T⁻². म्हणजे एनर्जी डेन्सिटीचं डायमेन्शन काय येईल? m1 पेन संपत आला. L⁻²-1 2मधून -3 गेले, काय राहिले? -1 आणि T⁻². हे झालं एनर्जी डेन्सिटीचं डायमेन्शन. हे झालं एनर्जी डेन्सिटीचं डायमेन्शन. आता लक्ष द्या की टोटल मी तुम्हाला 35 डायमेन्शन काढून दाखवलेत. तुमच्या बुक्समध्ये हे डायरेक्टली टेबल असेल तर टेबलमध्ये हे डायरेक्टली तुम्हाला डायमेन्शन दिसतील, पण मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलेत. अलशात डिराईव्ह तुम्हाला मी ह्यासाठी करून दाखवले की तुम्हाला एक्झाममध्ये हे डायमेन्शन पाठ करायची गरज पडू नये. आणि ह्यामधले खूप सारे डायमेन्शन हे दरवर्षी विचारतात. ह्या 35मधलं एक तरी डायमेन्शन तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. ह्या वर्षी 2020ला स्ट्रेसचं डायमेन्शन आलं होतं. ठीक आहे. स्ट्रेसचं डायमेन्शन आणि प्रेशरचं डायमेन्शन सारखं असतं. ठीक आहे. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आणि प्रेशर इज इक्वल टू काय असतं? फोर्स अपॉन एरिया. हे डायमेन्शन्स पाठ करू नका. हे डायमेन्शन अभ्यास करा. कसं काढायचं हे मी तुम्हाला 2 तास झालं शिकवत आहे. ठीक आहे. एवढं करून पण जर कोणाला अडचण वाटली किंवा कोणाला कुठं येत नाही असं वाटलं, डायरेक्टली तुम्ही मला कॉल करा आणि कॉल करून तुम्ही जिथं कुठं अडचण असेल ते तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. परंतु फिजिक्समधली कुठलीच गोष्ट पाठ करायची नाही. अलशात अभ्यास करत राहा. काळजी घ्या.